नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल्स मध्ये स्वागत आहे. आज निमसोड चितोळे नगर येथे महाराष्ट्र केसरी मैदान पार पडलं आणि या आदत महाराष्ट्र केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे पेटनाकाकरांचा पाखऱ्या. तर आपल्यासोबत समीर भाई आहेत. समीर भाई, काय सांगाल, आज कसं नियोजन ठरलेलं काय? आज काय दोन्ही आदत आदत वासरं पळवली आणि या मैदानाला महाराष्ट्र केसरी पद आहे म्हणून ही मैदान आज आम्ही खेळलो. काय सांगाल, आज गाडी गटाला कशी पडली, काय सांगाल? गटाला सीमीला फायनलला तिन्ही फेर गाडी चांगली पळाली आणि सगळं महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर चांगला भेटला गाडीला. गाडी जुळवून पळवली. वासर काय असताना स्पीडचीच वासर आहेत पण जुळवून आणणं महत्वाचं काम आहे ड्रायव्हरचं. काय सांगाल भायांविषयी, काय सांगाल? भैयाविषयी बोलल तेवढं कमीच आहे, का तर जिथं काय घडणार नाही तिथं या भैया ड्रायव्हरनं घडवून दिलंय. आणि असा एक माग आमच्याकडे ड्रायव्हर होऊन गेलाय, धोंडराम ड्रायव्हर पेट नाक्याचा. तो माझा बारक्यापणापासून मित्र आहे, पण तोही ड्रायव्हर असा आहे की जिथं आपली गाडी सीमेला मार खाणार आहे तिथं आपली गाडी त्यानं फायनलला ठेवली आहे आणि जिथं फायनलला 1 नंबर करणार आहे तिथं 2 नंबर केला उभा राहिल्या. मग असा एक ड्रायव्हर होऊन गेला आमच्याकडे. या त्यांच्या लाल टोपी विषयी काय सांगाल? म्हणजे जे अड्ड्यात असतात प्रत्येक तेच असते. आता इथनं मागं पण जुन्या बैलगाड्या पळत होत्या आणि आता पण त्या ड्रायव्हर आहेत, जुने ड्रायव्हर आहेत. काय त्यांनी लाल टोपी म्हणून त्यांची ड्रायव्हरांची ओळख आहे. आणि त्याच्यानंतर मला नवीन मध्ये एक भैया ड्रायव्हर आमचा दिसतो की कायम लाल टोपी असते. काल एवढी दुखापतून डोक्याला मार लागून पण त्यांनी आज गाडी 1 नंबर केलाय. भैया ड्रायव्हरला कसं होतं, भैया ड्रायव्हरला मुळात माहित होतं आजही आपण 1 नंबर करणार आहे आणि इतिहास काय तर आपण घडवणार आहे मैदानात. म्हणून भैया ड्रायव्हर आज एवढ्या हौसून आली मैदानात गाडी आणायला. पण एवढी दुखापत असून सलग 2 मैदान 1 नंबर. काल 1 नंबर केल्यामुळे दुखापत विसरून गेले ड्रायव्हर आणि त्यांना माहित आहे आजही 1 नंबर आहे, त्यामुळे दुखापतीचा काय डोक्यात विचार झालेला नाही. काय सांगाल म्हणजे किती सामने त्याच्यात? आता सगळं मानक्याच गुण आले त्याच्यात. का तर माणिकराव पण असा होता की बऱ्याच मैदानाला 1-1 नंबर करत होता, तसं पाखऱ्याच झाले. फायनलला राहिला की 1 नंबर करते. कारण जेव्हापासून मानक्या नव्हता तेव्हापासून तुम्ही पण अड्ड्यात नव्हता आणि जसा पकड्या आलाय तसं तुम्ही अड्ड्यात आहे. काय सांगाल त्याविषयी? पाखऱ्या आपल्या दावणीला आल्यापासून एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आमच्यात की बाबा पाखऱ्या आपल्या मैदानात गेला की बिनगोलाला येत नाही, ही सिद्ध झालेला आहे. त्यामुळे पाखऱ्या असला की उरपी देतोय मैदानात. पाखरीची खरेदी कुठनं झाली काय? पाखऱ्या भैया ड्रायव्हर बांबोडी, भैया ड्रायव्हर कडून आपण पाखऱ्या घेतल्या. त्यानंतर आता कितवं मैदान बोलाले? आता गुलाल म्हणजे तसं त्याचा आम्ही घेतल्यापासून 13 मैदान झाली आतापर्यंत आणि 13 मैदानात गुलाल आहे. 13 मैदानात ते प्रथम क्रमांक किती झालेले? त्यात प्रथम क्रमांक 5 झालेले आहेत आणि एक दुसरा क्रमांक झालेला आहे. 5 क्रमांक कुठं कुठं झालेत म्हणजे सांगा तर. 5 क्रमांक म्हणजे बुरखवडीला एक झालाय, तर मला आता बाळवणीच्या मैदानाला एक झाला, त्याच्या आधी कुठं पेडगावला 1 नंबर झाला, त्यानंतर दहिवडीत 2 नंबर झालाय, आज 1 नंबर झालाय. काय सांगाल, आज आनंद कसा आहे? आज आदत मध्ये आता महाराष्ट्र केसरीचा गुलालाचा मानकरी झालाय, काय सांगताय? आता मला पाखऱ्याकडे बघून एकच सांगायचं आहे की त्या बैलाला काहीतरी आजारपणामुळे दुखापत आहे, पण त्या बैलाने आदतपणा धुमाकूळ घातला असा सदाभाऊ कदम मस्त रेटरे यांचा महिब्या जे होता त्याची आठवण आज पाखऱ्यानं करून दिली आम्हाला की तो पण खोंड आदतमध्ये महिब्या 1-1 नंबर करत होता पेडगावची आणि त्याच्या पायावर पाय टाकून महिब्यासारखा जीव 1-1 नंबर करतो मैदानात. त्याच म्हणजे हे कसं गोट्यावर कशी जपणूक घेतली जाते, कसं काय केलं जाते? जपणूक म्हणजे काय, आता काय रतीब पाणी असतो तीच पोरं करची, बाकीच काय करणार. रतीब पाणी पण हातात जे काय दिसतंय त्याविषयी काय सांगा? हे लिक्विड आपल्या पाखऱ्याला चालू आहे, म्हणजे 15 दिवस झाला आम्ही लिक्विड चालू केले, तेव्हापासून आम्हाला पाखऱ्यात भरपूर बदल जाणवले. काय सांगाल, म्हणजे रिझल्ट वगैरे कसं आहे काय? रिझल्ट म्हणजे जरा खोंड पहिला आपला गट सिमी बिमी पोहून आला की जरा दमल्यासारखा होत होता, त्यामुळं एक मैदान फायनलचा 2 नंबर झाला आमचा. आणि ही बॉटल चालू केली तेव्हापासून वासराला दम लागत नाही, वासरा कात शरीर फिटनेस सगळं व्यवस्थित झाले या औषधामुळे. औषधामुळं. आणि हे अवेलेबल कुठं काय काय होईल? हे अवेलेबल आता म्हणजे हे प्रोडक्ट आता बऱ्यापैकी मेडिकलमध्ये भेटतंय आणि जरी नाही भेटलं कोणी तर संपर्क मी 1 नंबर देतो, त्या नंबरवर संपर्क नंबर सांगू शकताय? 7666-02-6005 या नंबरवर कॉल केला तर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल या औषध. काय नाव आहे म्हणलं याचं? पॉवर मास्टर. पॉवर मास्टर. आणि जे खाद्य देत आहे त्याविषयी काय सांगाल? ते खाद्य म्हणजे कसं आहे माहिती का, आमच्याकडे ते प्रोडक्ट म्हणजे आमच्याकडे विकायलाच आहे ती पहिलवान कट्टा म्हणून आणि सगळ्या बायला ते चालतो आमच्या.
म्हणजे जर कुठलं पेटनाकाच्या भागात कुठल्या बैलगाडी मालकांना जर पाहिजे असेल डायरेक्ट पेट नाक्यावर आपल्या गोट्यावर मिळते. डायरेक्ट गोट्यावर मिळते. आणि हे प्रोडक्ट जर मेडिकल जर मध्ये अवेलेबल जर नाही झालं तर कुठं भेटेल तर काय? त्या नंबरवर संपर्क साधा, त्या कॉन्टॅक्टवर तुम्हाला सगळं समजून जाईल, त्याची माहिती कुठं कुठं भेटते. मैदानाविषयी काय सांगाल आता? मैदान काय चांगलं मैदान झालं आणि फाट्याही चांगली आहेत. या मैदानाच्या नामांकित मैदान आहे. त्या मैदानात एक नंबरचा मान मिळवणं म्हणजे एवढं सोपं नाही. काय काय माणसं आता आम्ही बघतोय, आम्ही पण पहिलं आमची बैल नव्हती तेव्हा येत होतो, काय म्हणजे आमच्या मोठ्या माणसांच्या बरोबर त्यांच्या गाड्या पळायला होत्या, आम्ही येत होतो त्यावेळेला. तेव्हापासून त्या माणसांनी 40 वर्ष झाली म्हणजे अजून गुलाल भेटल्या नाही अशा नामांकित मैदानाचा घाटावी. काय सांगाल म्हणजे आज मानकेची ह्याच्याकडे बघून किती आठवण झाली? तो घेतला तेव्हापासून आम्हाला ती ऊर्जा निर्माण झाली माणिकराव सारखी. तर घेतलाय तेव्हापासून पहिल्या मैदानात जी गुलाल केलाय आणि तेव्हापासून आम्हाला ते माणिकरावची आठवणच करून देतो जाईल त्या मैदानात. त्याचा एक आशीर्वादच लाभला म्हणायला लागेल. 100% त्याचा आशीर्वाद असल्याशिवाय एवढं घडले. आणि जी त्याच्या आजारपणात जी सेवा केली त्याचं फळ आता ह्या पाखरेच्या रूपात भेटले. ते आम्हाला म्हणजे माणिकरावच गुण त्याच्यात आले असं वाटतंय. सेम म्हणजे बांधा बिंदा उंची बिंची सेम म्हणायला तो लागेल. कसा होता, तो पांढरा बैल होता देखना आणि ह्यो कोसा आहे म्हैसूर. पण बांधा वगैरे दिसायला वगैरे म्हणलं जसं तर आहे सुट्टीला म्हणावं घरी, असं सगळं गुण त्याच आहेत माणिकरावचं. अजून काय सांगाल पाखऱ्याविषयी? काय बोलेल तेवढं कमीच आहे. आता ह्या वयात तो एक नंबर करून असं एवढ्या मोठ्या मैदानाचं देतोय, अजून काय बोलायचं त्याच्यासाठी. किती दिवसाच्या गॅपनं काढताय? त्याला एक 6-7 दिवसाच्या गॅपनं काढतो. 6-7 दिवसाच्या गॅपनं. मगाशी भैया पण ड्रायव्हरच गाडीवर आनंद व्यक्त केला त्यांनी, काय सांगाल त्याविषयी? ड्रायव्हर खुश होणार की शेवटी आदत वासरायची आणि एवढं नामांकित मैदान आहे. आणि पाखऱ्याचे पहिले मालक भैया ड्रायव्हरच की बांबोड्याची. काय बाई- सांगाल? आनंद आता शेवटी होणार की शेवटी मालक आहे भैया ड्रायव्हर पण बांबोड्याचा. त्याला पण वाटतंच की बाबा आपल्या दावणीचा बैल आहे आणि एवढं महाराष्ट्रात नाव करतोय तो बैल, मोठ्या मोठ्या मैदानात जाऊन एक नंबर मारतोय, त्यामुळे त्यासनी बी आनंद होणार. धन्यवाद समृ भैया. आणि पाखऱ्याला पुढील वाटचाल शुभेच्छा देतो आणि थांबतो. आभारी.